रिपाई असल्याचा दावा करणारे आणि ज्यांना राजकीय विदूषक म्हटलं जाते असे रामदास आठवले महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा उठले की त्यांना आठवते की अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी रिपाईमध्ये आलं पाहिजे. आपली संपूर्ण हयात राजकीय भीक मागण्यात गेली. लोकसभेची निवडणूक आली की भाजपकडे भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायचं, विशिष्ट जागांची मागणी करायची, ते काही दिल्या जात नाही. विधानसभा आली की पुन्हा एकदा हाच राग आलपायचा की आम्हाला एवढ्या जागा पाहिजे. पुन्हा विधान परिषद असो की महापालिका असो, सातत्याने भिकेचा कटोरा घेऊन आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते भाजपच्या दारात उभ्या करणाऱ्या ह्या केंद्रात 2014, 19 आणि 24 या 3 टर्ममध्ये निवडणूक न लढता ज्यांना पदं मिळालेली आहेत ते रामदास आठवलेंना सातत्याने असं वाटते की ज्या पद्धतीची लाचारी त्यांनी पत्करलेली आहे तशाच पद्धतीने सर्वच आंबेडकरी नेते आहेत. त्यांचा हा गैरसमज असू शकतो, मात्र बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचा त्यांचा गैरसमज जो आहे तो काढून टाकला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहेत आणि लाचारी त्यांच्या रक्तात नाही. राहिला दुसरा मुद्दा की एकीकृत रिपाई ही जेव्हा फोडल्या गेली 1998 मध्ये, त्याची सुरुवात रामदासनी केलेली. मी तेव्हाही बाळासाहेबांसोबत होतो ना आजही बाळासाहेबांबरोबर आहे, त्यामुळे त्या सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे की जेव्हा एकीकृत रिपाई झाली होती, एकीकृत रिपाईला नख लावण्याचं काम रामदासनीच केलं. पुढे 1995 मध्ये भारिपचा प्रयोग झाल्यानंतर भारिपचे आमदार जेव्हा मोठ्या प्रमाणात निवडून आले होते महाराष्ट्रभर, तेव्हा शरद पवारांच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रात रिपाई एकतेच्या नावाखाली जे उपोषणाला बसले होते ते बसवणारे रामदास आठवलेच होते. त्याच्या पुढे जाऊन हा माणूस जर 2014, 19 आणि 24 सामाजिक न्याय मंत्री आहे आणि सामाजिक न्याय मंत्र्याला जी जबाबदारी दिलेली असते त्या जबाबदारीनुसार जर तुम्ही भाजप बरोबर सत्तेत आहात तर मग बोधगयेचा प्रश्न का सुटला नाही ह्याचं उत्तर मात्र कधी रामदास आठवलेंनी दिलं नाही. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखं नितीश कुमार पुढे उभं राहायचं आणि निवेदन द्यायचं आणि हा बोधगयेचा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा आव आणायचा, याच्या पलीकडे काही झालं नाही. सामाजिक न्याय मंत्री म्हणून जेव्हा सभागृहात उभं राहून मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग अर्थात हाताने घाण साफ करण्याचं काम जे लोक करतात ते या देशातनं पूर्णपणे संपलं असं त्या दावा रामदास आठवलेंनी केला होता. परंतु आजही कितीतरी सफाई कर्मचारी या मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगमध्ये त्यांचे बळी जात आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री म्हणून आपण खोटं बोलतो याची जराशीही लाज रामदास आठवलेंना वाटत नाही. दुसरं महत्वाचं आहे की गेली अनेक वर्ष या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, कारण मॅचिंग ग्रँट जी असते केंद्र आणि राज्याची ती केंद्राकडून मंजूर केली जात नाही. आपण सामाजिक न्याय मंत्री आहोत, स्वाधारचे पैसे मिळत नाही. वर्ग 1 ते 4च्या जागा ज्या आहेत ते कुठल्याही आरक्षणाशिवाय भरल्या जातात आणि तरी सुद्धा सामाजिक न्याय मंत्री म्हणून आपल्याला काहीही त्याचं क्षम्य वाटत नाही, लाज वाटत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा लाचारीच्या परिस्थितीमध्ये ज्यांचं राजकीय वर्तन आहे, ज्यांचा राजकीय पक्ष आहेत, ते सातत्याने बाळासाहेब आंबेडकरांना आव्हान करत असतात की त्यांनी यांच्या तथाकथित रिपाईमध्ये आलं पाहिजे. चला, मी तुम्हाला आज एक शब्द देतो. बाळासाहेबांना तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे ना, तर मग सर्वात आधी भाजप बरोबर असलेली तुमची जी अभद्र युती आहे ती युती तोडा. आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्या. त्यानंतर तुमच्या रिपाई ए गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ती जर अस्तित्वात असेल तर त्याचा एक ठराव करून घ्या. त्या ठरावामध्ये स्पष्टपणे नमूद करा की यानंतरचे सगळेही राजकीय जे काही निर्णय होणार आहेत ते करण्यासाठी मी माझी रिपाई विसर्जित करतो आणि थेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतो
असा ठराव घेऊन पाठवा. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने तुम्हाला रिपाईच्या सर्व कार्यकर्त्या नेत्यासहित वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून देतो आणि मग जे तुम्ही सातत्याने सांगता ते तुमचं स्वप्न खरं करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या पक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये तुमचा प्रवेश करून घेऊ आणि मग तुम्ही खुशाल मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये काम करतो, बाबासाहेबांच्या नातवाच्या नेतृत्वात काम करतो, हे बिरुदावली घेऊन जगू शकता आणि मरू शकता. त्याची तयारी करा आणि वेळ, ठिकाण आणि घेतलेला ठराव मला पाठवा. निश्चितपणे बाळासाहेबांच्या नेतृत्वात तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध करून देऊ.